जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांना दरवर्षी शालेय गणवेश वाटप करण्यात येत असतो। मात्र अजूनपर्यंत जिल्ह्यात एकाही शाळेत शासनाचा हा उपक्रम पोहोचला नाही। त्यामुळे शाळेतील विद्यार्थी शालेय गणवेशाशिवाय शाळेत येत होते। जवळपास 1.5 महिना होऊन देखील हीच स्थिती असल्याने शाळेतील शिक्षकांनी आपल्या विभागात गणवेश मागणी केली, तरी सुद्धा त्यांना या वर्षीचा गणवेश शासनाकडून मिळाला नाही। स्वातंत्र्याचा उत्सव अर्थात 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण बिना गणवेश साजरा करणे ही बाब योग्य नसल्याची बाब बोफापूरचे कर्तव्यदक्ष सरपंच विनोद दांदडे यांना लक्षात आल्याने त्यांनी शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची माहिती घेतली आणि 15 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि लगेचच शालेय गणवेशाची आपल्या ग्रामपंचायत मार्फत व्यवस्था केली। शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच विनोद दांदडे, पोलीस पाटील सचिन वडतकार, उपसरपंच लीलाधर डबले, सदस्य प्रवीण वाटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत वांगे, मुख्याध्यापक हनुमंत जगताप, अतुल बाळसराफ, वनिता ढोणे, कमल डबले, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य सविता पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती। गणवेशासाठी शासनाने मुलांना रडवले, पण गावातील सरपंचांनी मुलांना गणवेश देऊन हसविले, अशी प्रतिक्रिया सर्वांकडून येत आहे। सोबतच सरपंचांच्या गावातील प्राथमिक शाळेविषयी असणाऱ्या आपुलकीचे कौतुक देखील होत आहे। ग्रामपंचायत कर्मचारी अमोल बावणे, गजानन यांची शालेय विद्यार्थी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, उलट तपासणी न्यूज, देवळी।